गावदेवी भाजी मार्केटला आज पहाटे लागलेल्या आगीत 150 दुकानं जळून खाक झालीत. यात अग्निशमन दलाचा एक अधिकारी आणि एक आरक्षक कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून झालेली मृत्यू म्हणजे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे बळी असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. आगीची घटना कळल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी धाव घेत गावदेवी मार्केटमधील आपदग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. यावेळी उपमहापौर घोषणा पाटील, भाजपचे स्थानिक नगरसेवकही उपस्थित होते. यावेळी येथील एका तरुण व्यापाऱ्याने अनुभव कथन करत प्रशासनाचा बेजबाबदारपणा निदर्शनास आणून दिला. आग लागताच या व्यापाऱ्याने दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे धाव घेत उपस्थित अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला माहिती दिली, मात्र त्याने कोणतीही हालचाल केली नाही. येथील अग्निशमन दल हलवण्यात आल्याचे, अखेर बाळकुम येथून मदत पोहोचायला अर्धा तासाहून अधिक वेळ लागला अशी माहिती या व्यापाऱ्यानं केळकर यांना दिली. यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाबाबत संताप व्यक्त केला. पुनर्विकासाच्या कामामुळे जवाहरबाग येथील अग्निशमन दल हलवण्यात आले, त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास वेळीच मदत मिळावी म्हणून दादोजी कोंडदेव स्टेडियम जवळ 2 अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात असाव्यात अशी मागणी केल्याचंही केळकर यांनी सांगितलं. तसंच ही मंडई फळभाजी मार्केट असताना येथे कपडे आणि इतर साहित्य विक्रीची दुकानंही थाटण्यात आली आहेत. ही अतिक्रमणं दूर करावीत अशा सूचनाही प्रशासनाला केल्या होत्या. शिवाय मागणी करूनही या इमारतीचे फायर ऑडिटही करण्यात आलं नाही, मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. एकूणच प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे अधिकाऱ्यांचे बळी गेले असा आरोपही केळकर यांनी केला. आग विझवताना एक स्थानिक अधिकारी आणि एका आरक्षकाचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबांना योग्य आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका सदस्यास महापालिकेच्या सेवेत घ्यावे, तसंच जखमी अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील तात्काळ वैद्यकीय आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही केळकर यांनी केली आहे. या आगीत 150हून अधिक दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे. या फळभाजी विक्रेत्यांचं जवळील गावदेवी मैदानात तात्पुरतं पुनर्वसन करावं, त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, तसंच त्यानंतर त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणीही केळकर यांनी केली आहे. गावदेवी मार्केटमध्ये जिल्हा दुय्यम निबंधकांचं कार्यालय आणि प्रभाग समितीचं कार्यालय असून या आगीत या कार्यालयाचं मोठं नुकसान होऊ शकलं असतं, मात्र वेळीच केलेल्या सूचना आणि तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने जीवित आणि आर्थिकही हानी झाली. त्यामुळे जबाबदार सहाय्यक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी देखील केळकर यांनी केली आहे. गावदेवी मार्केटला जी आग लागली ही अत्यंत दुर्दैवी पण आहे आणि अतिशय क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. ही 2 जवान, एक सिक्युरिटी आणि अग्निशमन दलाचे या ठिकाणी या आगीमध्ये आग विझवताना आणि प्राण वाचवताना हे दोघांना आपलं जीव द्यायला लागला, त्यांचा निधन झालं. खरं म्हणजे या गावदेवी मार्केटमध्ये अनेक वेळेला आता हे कोण जबाबदार आहे याला, ही अक्षम्य दिरंगाई केली यांनी, बेजबाबदारपणा अधिकाऱ्यांचा आहे. ह्या सिस्टीमच्यामुळे हे बळी गेलेले आहेत. या सिस्टीमच्यामुळे ही 150 दुकानं जी आहेत ती जळून खाक झालेली आहेत. या ठिकाणी फायर ऑडिट नाही. त्या ठिकाणचा जो तरुण मुलगा होता तो आग लागल्यावर धावत पळत अग्निशमन दलाच्या ठिकाणी गेला असताना त्या ठिकाणी एक जो अटेंडंट होता तो झोपलेला होता. त्याने कुठलीही कार्यवाही केली नाही. त्याने फोन देखील त्या मुलाला दिला नाही की बाबा फायर ब्रिगेडच्या गाड्या याव्यात आणि या ठिकाणी लवकरात लवकर आग विझवण्याचं काम सुरू व्हावं. आणि त्याच्यामुळे एवढा ढिसाळपणा, बेजबाबदारपणा आणि ज्याला म्हणता येईल की अक्षम्य आहे. म्हणजे या सिस्टीममधले जे आहेत त्या गावदेवीच्या मार्केटमध्ये, ते फळ मार्केट आहे, फळभाज्याचं मार्केट आहे, अनेक वेळाला सांगितलं की त्या ठिकाणी जे अनधिकृत लोक बसतात कपडे घेऊन, निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन, त्यांना हटवा. पण याला सहाय्यक आयुक्त देखील जबाबदार आहेत. महापालिकेने यांच्यावर कारवाई करा, यांना घरी बसवा. माणसं गेल्यानंतर तुम्ही धावत पळत येता आग विझवायला, पण ती जाण्याच्या आधी, आग लागण्याच्या आधी ज्या काही प्रिकॉशन्स ठेवायला पाहिजेत, बाळगायला पाहिजे होत्या, ज्या कारवाया करायला पाहिजे होत्या, ते बेजबाबदारीने तुम्ही दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर देखील त्याला घरी बसवा, त्यांच्या निलंबनाची कार्यवाही करा.
आणि जे मृत झाले त्यांच्या घरच्यांपैकी त्यांना नुकसान भरपाई तर द्याच कुटुंबाला, परंतु त्यांच्या कोणा घरच्यांपैकी त्या ठिकाणी नोकरीत सामावून घेण्याचं काम करा. जे आगीमध्ये ज्यांची दुकानं गेलेली आहेत तर ती दुकानदारांना देखील बाजूलाच गावदेवी मैदानामध्ये टेम्पररी त्या ठिकाणी त्यांना त्यांचा व्यवसाय करू द्यावा, कारण भाजी मार्केट आहे, ते फळ मार्केट आहे, आणि त्यांना नंतर कायमस्वरूपी त्या ठिकाणी योग्य पद्धतीची दुरुस्ती करून त्या इमारतीमध्ये खाली वरती डीडीआरचं ऑफिस आहे. ही आग आणखीन भडकली असती तर केवढा मोठा रेकॉर्ड जळून खाक झाला असता, कारण रात्रीची वेळ होती. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये महापालिकेने खूप पुढच्या काळासाठी काळजी घ्यायला पाहिजे. फायर ऑडिट नसतील तिथे फायर ऑडिट करावं. तुमच्याच बिल्डिंगला आगी लागल्यात आणि तुमचं लक्ष नाहीये, आणि त्यामुळे याच्यावर तातडीने कार्यवाही पुढच्या काळामध्ये देखील झाली पाहिजे.